धाराशिव भाजपमध्ये सर्व काही आलबेलं नसल्याची चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे। जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे। विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात घडलेल्या घडामोडींमुळे धाराशिवमधील भाजपतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय। नेमकं काय घडलं पाहूयात। धाराशिवमध्ये विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। या कार्यक्रमात भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना निमंत्रण पत्रिका आणि बॅनरमधूनही वगळण्यात आल्याची चर्चा रंगली। एवढंच नाही तर कार्यक्रमात त्यांची अनुपस्थितीही विशेष लक्षवेधी ठरली। तर दुसरीकडे याच कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून मानाचं स्थान देण्यात आलं। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला। भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह पक्षातील अनेक जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे धाराशिव भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे कार्यकर्ते असा संघर्ष अधिक तीव्र झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। पक्षातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आरोप आहे की आमदार राणा जगजितसिंह पाटील हे जुन्या कार्यकर्त्यांना सातत्याने डावलत असून त्यांना योग्य मान सन्मान दिला जात नाही। त्यामुळे या कार्यक्रमातून व्यक्त झालेली नाराजी ही केवळ एका सत्कार सोहळ्यापुरती मर्यादित नसून भाजपच्या स्थानिक राजकारणातील वाढत्या अंतर्गत मतभेदांचे संकेत असल्याचं बोललं जाते। दरम्यान या कार्यक्रमातून भाजपमधील अंतर्गत नाराजी आणखी वाढणार का? जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमधील मतभेद मिटणार की अधिक तीव्र होणार? आणि या घडामोडींवरती आमदार राणा जगजितसिंह पाटील काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।